हॅलो, तुम्हा सगळ्यांना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ओके, मी चिप्स खात आहे. तर काय हो, आपल्या घरची बायका एवढे सकाळ संध्याकाळ उपास तापास ठेवता आणि हे वटसावित्री खूप रिलिजियस वेमध्ये साजरा करतात. तर आपण जे नेमकं मनापासून करतो आहे त्याच्या मागे काय हेतू आहे, त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्यायला नको. तर असं म्हणता, पूर्वीच्या काळापासूनच वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. पण या मागचं नेमकं कारण काय असेल बरं? तर सत्यवानाचं आयुष्य 1 वर्षाचं आहे असं नारद मुनींनी सावित्रीला सांगून सुद्धा तिने सत्यवानाशीच विवाह केला. आणि भविष्यवाणीतील तो दिवस आला जेव्हा यमदेवाने सत्यवानाचे प्राण घेतले. तेव्हा सावित्रीने यमाच्या मागे चालत जात कडकडीच्या विनंत्या केल्या. आपल्या पतीचे प्राण परत मिळण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केला, परंतु यमराजाने मात्र नकारच दिला. तर तिचा ठाम निर्धार तिला 3 वर मागण्यास सांगितले. त्यातील शेवटच्या वरामध्ये सावित्रीने मात्र अत्यंत हुशारीने आपल्याला पुत्र प्राप्ती होऊ दे असा वर मागितला. वैतागलेला यमराजाने गडबडी तथास्तु म्हटलं. परिणामी यमाला सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत करावेच लागले. हे सर्व कथा वटवृक्षाखाली घडली. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक सावित्र्या आपल्या सत्यवानाच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाखाली पूजा करतात. पण मग वडाच्या झाडाला 7च फेरे का मारतात? राजाला सुहासिनी 7 जन्माचं बंधन घालतात आणि 7 जन्म हाच पती लाभू देच असा आशीर्वाद मागतात. तर वटपौर्णिमेला सौभाग्याचा सण असंही म्हणतात. तर वटपौर्णिमेची ही सुंदर प्रथा अशीच चालूच राहावं.